ही जर प्रक्रिया तुम्ही जर प्रॉपरली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये वापरली तर मला असं वाटतं की कोणालाही असं वाटणार नाही की शीघ्रपतन होतं. तर प्रत्येकाला असंच वाटेल की आपण आपलं लवकर संकलन करतो आहे. माझं वीर्यपतन खूप लवकर होतं आणि त्याच्यामुळं माझ्या पार्टनरची संतुष्टी होत नाही. वैवाहिक जीवनामध्ये काही ना काही आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतं. शीघ्रपतन ही समस्या नाही आहे. शीघ्रपतन तुम्हाला का होतं, तुम्हाला असं का बरं वाटतं की कारण तो तुमच्या हातामध्येच आहे. नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, जितकं जास्त तुमच्या पार्टनरला. नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला शीघ्रपतन होत आहे, त्याच्यामुळे आपली पत्नी जी आहे ती प्रॉपर संतुष्ट होत नाही आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला नैराश्य, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची समस्या आहे ती तुमची समस्या नसून जर प्रॉपर स्टिम्युलेशन किंवा अराउजल जर तुम्ही तुमच्या पार्टनरला करत नसाल तर प्रत्येकाला असंच वाटेल की आपण आपलं लवकर संकलन करतो आहे. तर याच विषयावर आज आपण थोडक्यात सायंटिफिक माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना माझ्या व्हिडिओचा नक्कीच बेनिफिट मिळू शकतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की माझ्याकडे 10 पैकी 9 पेशंट जे येतात ते फक्त आणि फक्त कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब, माझं वीर्यपतन खूप लवकर होतं आणि त्याच्यामुळं माझ्या पार्टनरची संतुष्टी होत नाही आणि तिचा चिडचिडापणा वाढतो किंवा ती सेकंड टाईमला जितका इंटरेस्ट घ्यायला पाहिजे इतकी इंटरेस्ट घेताना दिसून येत नाही. आणि हे सगळ्याच बरोबर घडतं, कॉमन आहे. तुम्हाला मला सगळ्यांना असं वाटत असतं की आपण जे काही आपण इंटरकोर्सचा टाईम पाहिजे आपल्याला तो कमी मिळतो आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये काही ना काही आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतं. शीघ्रपतन ही समस्या नाही आहे. शीघ्रपतन तुम्हाला का होतं, तुम्हाला असं का बरं वाटतं की कारण तुम्ही तुमच्या पार्टनरला जर प्रॉपर अराउजल नाही केलं किंवा त्यांना प्रॉपर स्टिम्युलेशन नाही केलं तर डेफिनेटली त्यांचं सॅटिस्फॅक्शन होण्याच्या अगोदर किंवा त्यांना ऑर्गॅझम येण्याच्या अगोदर आपलं वीर्यसंकलन होऊ शकतं. म्हणून जर शीघ्रपतनासाठी सगळ्यात चांगलं जर उपचार असेल तो तुमच्या हातामध्येच आहे. नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, जितकं जास्त तुमच्या पार्टनरला रोल प्ले चांगला करसाल, त्यांना चांगलं स्टिम्युलेशन करणार, त्याच्यानंतर त्यांना अराउज करणार, तितकं त्यांना अराउजल झाल्यानंतर त्यांचे हार्मोन स्टिम्युलेशन होतात आणि त्याच्यामुळं त्यांना ऑर्गॅझम येण्यासाठी नक्कीच या प्रक्रियेची मदत तुम्ही घेऊ शकता. ही जर प्रक्रिया तुम्ही जर प्रॉपरली तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये वापरली तर मला असं वाटतं की कोणालाही असं वाटणार नाही की शीघ्रपतन होतं. आता स्टिम्युलेशन करायचं किंवा अराउजल करायचं म्हणजे काय करायचं की जे काही स्त्रियांचे अराउजल पार्ट असतात, जसं लिप्स आहेत, बुब्स आहेत किंवा वल्वा आहे किंवा क्लायट्रिस ग्रंथी आहे, यांना जर तुम्ही प्रॉपर जर स्टिम्युलेशन दिलं आणि प्रॉपर त्यांना वेळ दिला तर नक्कीच त्यांना लवकरात लवकर अराउजल येऊन लवकरात लवकर त्यांना ऑर्गॅझम मिळण्यासाठी याची मदत होते. मग काय करायचं की सुरुवातीला आपण काय करायचं की आपल्या म्हणजे पार्टनरच्या क्लायट्रिस ग्रंथीला चांगलं प्रॉपर स्टिम्युलेशन केल्यानंतर ती जेव्हा तुम्हाला इन्सर्ट करायला सांगेल तेव्हाच तुम्ही इन्सर्ट करायचं आणि प्रॉपर आपली कामकिर्ड करायची. असं जर प्रत्येकाने केलं तर मला वाटतं की दोघांनाही ऑर्गॅझम प्रॉपर एकाच वेळी मिळण्यासाठी फक्त आणि या फक्त टेक्निकची आपण शीघ्रपतनासाठी मदत घेऊ शकता. मित्रांनो, तसं मी शीघ्रपतनासाठी भरपूर तुम्हाला उपचार सांगितले आहेत, भरपूर तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओ माझा जर तुम्ही आवर्जून जर बघितला तर नक्कीच तुम्हाला घरच्या घरी उपचार करता येतील. कुठेही कोणा डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही किंवा कुठूनही तुम्हाला ऑनलाईन औषधी मागवण्याची पण गरज पडणार नाही. तर मित्रांनो, अशाच नेहमी सायंटिफिक इन्फॉर्मेशनसाठी नक्कीच माझे व्हिडिओ बघत राहा आणि आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करीत राहा.